आक्रोश मोर्चा या ठिकाणी घेण्यात आला। आमच्या प्रमुख मागण्या 2005 पासून शिक्षकांच्या पेन्शन बंद आहेत। जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करावी, कारण शिक्षक सेवानिवृत्त झाला की नंतर सहारा कुणी देत नाही, त्यामुळे ते अत्यंत गरजेचं आहे। हे शासन वेगवेगळ्या नवीन तुटपुंजा योजना काढत आहेत, पण जे खरंच कष्ट करत आहेत वाडी तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य हे शिक्षक बांधव भगिनी आमचे करत आहेत। तर त्यांच्यासाठी अशासकीय काम कितीतरी विद्यार्थ्यांना शिकवावं का दररोज उठून ते मोबाईलच बघत बसावं, ही अशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। बरेच आमचे शिक्षक बांधव भगिनींचे डोळे सुद्धा गेलेले आहेत आणि वाडी तांड्यावरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना घडवण्याचं कार्य हे आमचे शिक्षक बांधव करतात। तर त्यांच्यासाठी ही जुनी पेन्शन प्रमुख आमची मागणी आहे ती तात्काळ चालू करावी आणि अशासकीय कामं शिक्षकांचे बंद करावे, रोकावे, कारण विद्यार्थ्यांचं ज्ञान देण्याचं कार्य सोडून आम्ही प्रत्येक अशासकीय कामं उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कामं ते करणं शिक्षकांना करावं लागत आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। या ठिकाणी विविध 27 संघटना या महाराष्ट्रातून या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि हा खूप मोठा तमाम शिक्षक बांधवांचा मोर्चा आणि आमच्या 14 मागण्या या ठिकाणी आहेत त्या पूर्ण कराव्या, मान्य करावं। या ठिकाणी आमदार सन्मान्य अमित भैया देशमुख साहेब सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते। आणि या सर्व मागण्या आमच्या पुनश्च एकदा खास करून जुनी पेन्शन योजना चालू करावी आणि शेवटच्या पटावरचा एक शिक्षकाचा आधार निघत नसेल, त्याचे ठसे उमटत नसेल तर एका विद्यार्थ्यामुळे माझा शिक्षक हा घरी बसत आहे, त्याचा संच कमी होत आहे, ह्या शेवटच्या पटाची संख्या ही सुद्धा खूप अटीतटीची ही आट रद्द करावी आणि या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करावी, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा होईल अशी व्यक्त करते। धन्यवाद। मी उषा आडे, शिक्षक संघटना लातूर जिल्हा लातूर।